भरधाव दुचाकी आणि बैलगाडीची समोरासमोर जोराची धडक झाली। या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर बैलगाडी चालक गंभीर जखमी असून एका बैलाचा देखील जागीच मृत्यू झाला आहे। सांगोल्यानजीक झालेल्या दुचाकी आणि बैलगाडीच्या अपघातात मोहोळ तालुक्यातील पापरीच्या दोघा तरुणांचा मृत्यू झाला। अभिजित भोसले वय 29 आणि नंदकुमार चंद्रकांत चौधरी वय 28 अशी मृतांची नावे आहे, तर यशवंत कृष्णा केळे राहणार धायटी तालुका सांगोला हे बैलगाडी चालक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सांगोला तालुक्यातील धायटीचे शेतकरी यशवंत केळे हे आठवडी बाजारात बैल विक्रीसाठी बैलगाडी घेऊन चालले होते। चिंचोली बायपास रोडच्या डाव्या बाजूने सोलापूर सांगली हायवे ओलांडून दुभाजकाच्या मधून ते जात होते, तेव्हा पापरीचे दोघे दुचाकीस्वार सांगोल्यात मित्राला भेटून भरधाव वेगाने निघाले होते। सांगोला चिंचणी ब्रिजच्या उजव्या बाजूला बायपास रोडने विरुद्ध बाजूने ते सोलापूरच्या दिशेने मामाला भेटण्यासाठी निघाले होते, तेव्हा रात्री 8:30च्या सुमारास दुभाजकाजवळ बैलगाडीचा अंदाज आला नाही, त्यामुळे बैलगाडी आणि दुचाकीची समोरासमोर जोराची धडक झाली। यामध्ये अभिजित भोसले आणि नंदकुमार चौधरी या दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर एक बैल देखील ठार झाला।